बाजार हा अनपेक्षित घडामोडींचा खेळ, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय। महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नामांकित ब्रँड पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या शेअर्सना आज 15 मे 2026 ला ट्रेडिंग सत्रात 10%चं लोअर सर्किट लागलंय। कालच कंपनीने आपले जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केले होते, ज्यामध्ये कंपनीने वार्षिक 10,000 कोटींच्या ऐतिहासिक महसुलाचा टप्पा पार केला होता। मात्र एवढे उत्तम निकाल लागूनही आज शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठी विक्री सुरू केली, ज्यामुळे शेअर थेट 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर येऊन थबकलाय। दमदार आर्थिक निकाल असूनही घसरण गुंतवणूकदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कंपनीचा व्यवसाय एवढा चांगला चालला असताना शेअर का पडला। तर महसूल ज्या वेगाने वाढला त्या वेगाने नफा वाढू शकला नाही, कारण सोन्या चांदीच्या वाढत्या किमती आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे कंपनीच्या नफा कमवण्याच्या क्षमतेवर दबाव आला। नुकत्याच झालेल्या जोरदार वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी विक्रीचा सपाटा लावला। काल घोषित झालेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर नजर टाकल्यास त्याचं उत्तर मिळतं। तिमाही महसूल, निव्वळ नफा, वार्षिक कामगिरी यांचा आराखडा एकत्र होतो। थोडक्यात पुन्हा गाडगीळचा मार्च तिमाहीचा कंपनीचा एकत्रित महसूल तब्बल 123.2% वाढलाय। गेल्या वर्षी याच तिमाहीत हा महसूल खूप कमी होता। एकंदरीत शेअर तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाल्यानं आणि मोठी विक्री झाल्यानं लोअर सर्किट लागले। बाजाराला मार्जिन मधील ही घसरण मोठी होती आणि हेच लोअर सर्किटचे सर्वात मुख्य कारण ठरले। कंपनीने चौथ्या तिमाहीत उत्तम महसूल नोंदवला। धमाकेदार महसूल आणि नफा पॅट 87.8% वाढून 409.8 कोटींनी कमावलाय। पण सध्याच्या उच्च बाजारभावावर प्रॉफिट बुकिंग आणि सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे मार्जिन कमी होण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावते। ऑपरेटिंग मार्जिन मध्ये घट झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचं पाहायला मिळालंय। सरकारने आधी आयात शुल्क मोठी वाढ केली, आता ड्युटी फ्री गोल्ड इम्पोर्टवरही कठोर निर्बंध लागू केलेत। आता प्रति परवाना फक्त 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। अशातच सोन्याच्या अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन सरकारकडून आल्याचं वृत्तही ज्वेलरी स्टॉक्सवर दबाव आणणारं ठरलंय। लोअर सर्किट लागलं असलं तरी पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या मूळ व्यवसायात कोणतीही मोठी त्रुटी दिसत नाहीये। तसेच आगामी सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईच्या काळात दागिन्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं, हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। अलीकडे सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 6%वरून थेट 15%वर वाढवले। त्यानंतर आता परकीय व्यापार महासंचालनालयाने डीजीएफटी ऍडव्हान्स ऑथरायझेशन योजनेअंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी नवीन नियम लागू केलेत। या नियमानुसार एका परवान्याअंतर्गत जास्तीत जास्त 100 किलो सोनच आयात करता येणार आहे। यापूर्वी अशा प्रकारची स्पष्ट मर्यादा नसल्यामुळे काही मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्युटी फ्री सोन्याची आयात केली जात होती। सरकारने आता त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। थोडक्यात पंतप्रधानांचं आवाहन आणि सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर असल्यानं दागिन्यांची मागणी कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते, ज्याचा परिणाम ज्वेलरी स्टॉक्सवर झालाय। एकीकडे देशात सोन्याची वाढती मागणी आणि त्यासाठी होणारी मोठ्या प्रमाणातील आयात लक्षात घेता केंद्र सरकारने आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे।